आपण स्टडी करत आहोत डायकॉट अँड मोनोकॉट स्टेम यांची एनाटॉमी. जर डायकॉटच्या स्टेमचा ट्रान्सव्हर्स सेक्शन आपण घेतला तर त्याच्यामध्ये आउटर मोस्ट काय दिसणार आहे? इपिडर्मिस. इपिडर्मिस दिसणार अशी. त्याच्यानंतर या इपिडर्मिस सिंगल लेयर्ड आहे, पॅरेनकायमॅटस आहे. प्रोटेक्शन हे एक महत्त्वाचं फंक्शन आहे. आणि दुसरं महत्त्वाचं फंक्शन त्याच्यावरती वॅक्सी कोटिंग असल्यामुळं ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्याचं काम केलं जातं. देन इपिडर्मिस इज फॉलोड बाय, या इपिडर्मिसच्या खाली कोलेनकायमॅटस हायपोडर्मिस आहे. त्याच्या आत कोलेनकायमानं बनलेली हायपोडर्मल टिश्यू आहे. कोलेनकायमानं बनलेला हायपोडर्मल टिश्यू आहे इथं. आता हायपोडर्मिस कोलेनकायमानं बनलाय म्हणजे सपोर्ट, लिव्हिंग सेल आहेत पण सपोर्ट देण्याचं काम करतात. देन इट इज फॉलोड बाय कॉर्टेक्स. त्याच्या आत काय आहे? कॉर्टेक्स आहे. तर इथं आपण इपिडर्मिस, हायपोडर्मिस, त्याच्यानंतर कॉर्टेक्स आणि त्याच्यामध्ये इथं सेंटरला पित नावाचा रिजन असतो आणि त्याच्या भोवती वॅस्क्युलर बंडल जे आहेत ते असे रिंगच्या फॉर्ममध्ये असतात. वॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ रिंग. ही डायकॉटची कॅरेक्टर आहे. आता इथं एपिडर्मिस, त्याच्या आत कोलेनकायमानं बनलेली हायपोडर्मिस, त्यानंतर कॉर्टेक्स, त्यानंतर एंडोडर्मिस. या एंडोडर्मिस मध्ये स्टार्च डिपॉझिट केला जातो. स्टार्च डिपॉझिट केल्यामुळं त्याला स्टार्च सीथ असंही नाव दिलेलं आहे. इथं त्याच्यामध्ये कॅस्पॅरियन स्ट्रीप असतात वगैरे, बाकीचं आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर पेरिसायकल. वन टू मेनी लेयर्ड पेरिसायकल इथं आपल्याला पाहायला मिळेल. जनरली पॅरेनकायमॅटस असतो, एंडोजिनस ओरिजिन आहे आणि त्याच्यामध्ये सेकंडरी रूट जे लॅटरल रूट्स जे बनतात ते रूट इथून अराईज होतात, त्याचं ओरिजिन इथून आहे. पण काही ठिकाणी स्क्लेरेनकायमॅटस सुद्धा पेरिसायकल आहे. आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण पार्ट जो आहे तो आहे वॅस्क्युलर बंडल. इथं वॅस्क्युलर बंडल जो आहे तो रिंगच्या फॉर्म मध्ये असतो. वॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन दी फॉर्म ऑफ रिंग. एका रिंगच्या फॉर्म मध्ये वॅस्क्युलर बंडल्स अरेंज झालेले दिसतात. आणि वॅस्क्युलर बंडल कसे आहेत? कंजॉइंट, कोलॅटरल. आणि दोघांच्या मध्ये झायलम आणि फ्लोएम या दोघांच्या मध्ये कॅम्बियम असल्यामुळं त्याला आपण म्हणतो कंजॉइंट कोलॅटरल ओपन वॅस्क्युलर बंडल. सेंटरला पॅरेनकायमॅटस पित आहे. दोन वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये असे मेडुलरी रेज सुरू झालेले असतात. मेडुलरी रेज असतात, पॅरेनकायमॅटस मेडुलरी रेज तिथं निर्माण होतात. मेडुलरी रेज असतात. आता वॅस्क्युलर बंडलचं नेचर पाहिलं तर बाहेर आहे फ्लोएम,
त्याच्यानंतर इथं आहे कॅम्बियम, हा वॅस्क्युलर कॅम्बियम आहे, हा वॅस्क्युलर कॅम्बियम आहे. त्याच्यानंतर हा पार्ट दिसतोय त्याला आपण म्हणतो मेटाझायलम, इनर साइडला प्रोटोझायलम. म्हणजे झायलम इथं कसा आहे, एंडार्च आहे. झायलम एंडार्च आहे. आणि असा जो स्टील तयार होतो, या स्टीलला आपण यू स्टील म्हणतो. इथं यू स्टील असतो. आणि मोनोकॉट मध्ये अटॅक्टो आहे, इथं मात्र यू स्टील आहे. इथं मेडुलरी रेज दाखवलेले आहेत. मेडुलरी रेज आहेत. आणि सेंटरला इथं पित्त नावाचा टिश्यू आहे. तर डायकॉटच्या स्टेमची ॲनाटॉमी अशा टाईपची आहे. एपिडर्मिस फॉलोड बाय कोलेनकायमॅटस हायपोडर्मिस फॉलोड बाय मेनी लेयर्स ऑफ कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये स्टोरेज केला जातो स्टार्चचा आणि काही सिझोजिनस ओरिजिन असलेला कॉर्टेक्स आहे. काही कॅव्हिटीज असतात इथं. इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स एंडोडर्मिस आहे, त्याच्यामध्ये स्टार्च स्टोअर केला जातो, त्यामुळं स्टार्च शीथ असं म्हटलं जातं. फॉलोड बाय पेरिसायकल, जनरली सिंगल लेयर्ड पेरिसायकल पॅरेनकायमॅटस पेरिसायकल आहे, परंतु काही ठिकाणी स्क्लेरेनकायमॅटस मेनी लेयर्ड पेरिसायकल पण पाहायला मिळेल. आणि त्याच्यात हा वॅस्क्युलर बंडल दिसतोय. कंजॉइंट कोलॅटरल वॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ रिंग. इथं फ्लोएम आहे, बाहेर मध्ये कॅम्बियम आहे, त्यानंतर मेटाझायलम, प्रोटोझायलम म्हणजे झायलम एंडार्च आहे. सेंटरला पित्त आहे, पॅरेनकायमॅटस पित्त इथं आहे. आणि इथं साईडला मेडुलरी रेज, दोन व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये पॅरेनकायमॅटस मेडुलरी रेज असतात. ते फ्युचरमध्ये कॅम्बियम बनवण्यासाठी आणि लॅटरल कंडक्शनसाठी सपोर्ट करतात. असे हे मेडुलरी रेज आहेत. इथं यू स्टील कॉमन आहे. यू स्टील अशा प्रकारची स्टिलार डेव्हलपमेंट जे आहे त्याला आपण यू स्टील म्हणतो. आता मोनोकॉटच्या स्टेमकडे आपण वळूया. मोनोकॉट मध्ये एपिडर्मिस ते असणारच आहे, एपिडर्मिस आहे. इथं हायपोडर्मिस जे आहे ते स्क्लेरेनकायमॅटस हायपोडर्मिस आहे. आता इथं कॉर्टेक्सचं डिफरन्सिएशन झालेलं असतं. म्हणजे इथं कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल अशा टाईपचं डिफरन्सिएशन झालेलं दिसतंय, परंतु इथं काही कॉर्टेक्सचं डिफरन्सिएशन नसतं. इथं कॉर्टेक्स सगळीकडं आहे, स्कॅटर्ड सगळीकडं कॉर्टेक्स आहे. आणि त्याच्यामध्ये असतात वॅस्क्युलर बंडल्स, छोटे छोटे वॅस्क्युलर बंडल आउटर साईडला आहेत, पेरिफेरीला आहेत. छोटे छोटे वॅस्क्युलर बंडल असे पेरिफेरीला आहेत. आणि मोठे वॅस्क्युलर बंडल्स, मोठे वॅस्क्युलर बंडल जनरली इनर साइडला आहेत, सेंटरकडे आहेत. दी व्हॅस्क्युलर बंडल्स, आता हा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे, इथं किती व्हॅस्क्युलर बंडल आहेत? अनेक आहेत. आणि ते कसे आहेत? स्कॅटर्ड थ्रू आउट कॉर्टेक्स, स्कॅटर्ड आहे, सगळीकडे विखुरलेले आहेत. रिंगच्या फॉर्म मध्ये नसतात ते, त्यामुळे इथं सेकंडरी ग्रोथ नसते. कारण इथला जो व्हॅस्क्युलर बंडल आहे, या व्हॅस्क्युलर बंडल भोवती स्क्लेरेनकायमॅटस शीथ असू शकतं. स्क्लेरेनकायमॅटस शीथ यामध्ये असू शकतं.
त्यानंतर इथं आउटर साईडला फ्लोएम आहे, हा फ्लोएम आहे. त्याच्यानंतर इनर इथं कॅम्बियम असतो का? नो कॅम्बियम. इथं कॅम्बियमच नाही आहे, इथं कॅम्बियम नाही आहे, हा फ्लोएम आहे. आणि त्याच्या आत इथं मेटाझायलम, दोन मोठे दिसतात, हे मेटाझायलम. प्रोटोझायलम जे असतात ते डिसइंटिग्रेट होतात आणि इथं लायसोजिनस कॅव्हिटी तयार होते. लायसोजिनस कॅव्हिटी तयार होते. प्रोटोझायलम आत आहे आणि या ठिकाणी प्रोटोझायलम डिसइंटिग्रेट होतात. 2-3 जे असतील प्रोटोझायलम ते डिसइंटिग्रेट होतात आणि लायसोजिनस वॉटर स्टोरेज करणारी कॅव्हिटी तयार होते. इथं जो फ्लोएम आहे त्या फ्लोएम मध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा अब्सेंट. या काही मोनोकॉटच्या व्हॅस्क्युलर बंडलच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. कॉर्टेक्स अनडिफरन्शिएटेड, vascular bundles are scattered, small vascular bundles present towards periphery and large towards center. Vascular bundles are conjoined, collateral and close. Phloem parenchyma absent. 2 metaxylem elements are present. Cambium absent. Protoxylem disintegrate in and convert into water storage cavity called as lysogenous cavity. The vascular bundles may be covered by sclerenchymatous bundle sheath. काही ठिकाणी sclerenchymatous bundle sheath सुद्धा असेल इथं. त्याचबरोबर इथं जो स्टील आहे, इथं जो स्टील आहे तो कोणत्या टाईपचा आहे? इथं अटॅक्टो स्टील असतो. अशी जी अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणतो अटॅक्टो स्टील. हायली ॲडव्हान्स स्टील कोणामध्ये आहे तर मोनोकॉट मध्ये आहे. कोणता आहे तर अटॅक्टो स्टील इज अ हायली ॲडव्हान्स स्टील प्रेझेंट इन मोनोकॉट स्टेम. तर डायकॉट आणि मोनोकॉटच्या स्टेमची ॲनाटॉमी याप्रमाणे आहे. एवढे कन्सेप्ट त्यामधले लक्षात असू द्या म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. MCQ याच्या बाहेर काही वेगळे यायचं कारण नाही. आता त्याच्यानंतर डायकॉट आणि मोनोकॉट लिव्ज. डायकॉट लिव्ज and monocot lives. याची अनाटॉमी. आता लीफ म्हटलं की डायकॉटचे लीफ जर पाहिलं तर जनरली डायकॉटचे लीव्स कसे असतात? डॉर्सी वेंट्रल. आता हात आहे, वरची बाजू डार्क कलरची आहे, खालची बाजू लाईट कलरची आहे. आंब्याचं पान, पिंपळाचं पान, वडाचं पान, खायचं पान जर तुम्ही पाहिलं तर त्याची वरची बाजू डार्क ग्रीन कलरची आहे, खालची बाजू लाईट ग्रीन कलरची आहे. म्हणून डायकॉटच्या लीफला आपण म्हणतो डॉर्सी वेंट्रल. डॉर्सी वेंट्रल म्हणतो आपण याला. आणि इथं अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस, अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस
जनरली स्टोमाटा लोअर एपिडर्मिसला मेजर आहेत, परंतु स्टोमाटाचं लोकेशन हे प्लांट कुठं राहतं याच्यावर आहे. स्टोमाटा एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी यामध्ये असतात. अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस मध्ये हा आहे स्टोमाटा. काही ठिकाणी असे स्टोमाटा लोअर एपिडर्मिसला आहेत. त्याच्यानंतर इथं मेसोफिल टिश्यू असतो आणि इथं मेसोफिल टिश्यू डिफरन्शिएटेड आहे. मेसोफिल टिश्यू इज डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसॅड टिश्यू आणि त्याच्या खाली इथं आहे स्पॉन्जी टिश्यू. हा आहे स्पॉन्जी टिश्यू. स्पॉन्जी टिश्यू. So mesophyll tissue is differentiated into elongated palisade tissue and spongy tissue. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लोरोप्लास्ट असतात. वरच्या बाजूला आहे त्यामुळं एपिडर्मल पार्ट डार्क ग्रीन कलरचा दिसतो. इकडं कमी क्लोरोप्लास्ट असतात. एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेसमध्ये हा स्पॉन्जी टिश्यू पार्टिसिपेट होतो. त्याच्यानंतर इथं वॅस्क्युलर बंडल जो आहे कसा आहे तो कंजॉइंट कोलॅटरल अँड क्लोज. कंजॉइंट कोलॅटरल अँड क्लोज वॅस्क्युलर बंडल. या साइडला झायलम आहे. या साइडला झायलम आहे आणि या साइडला फ्लोएम आहे. हा फ्लोएम आहे, हा झायलम आहे. कंजॉइंट कोलॅटरल अँड क्लोज वॅस्क्युलर बंडल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ लीफ. इथं लीफच्या ॲनाटॉमीमध्ये वेगळं काय तर स्टेममध्ये इकडं फ्लोएम आणि इकडं झायलम होतं. इथं आता उलट आहे, झायलम आणि फ्लोएम इकडं आहे. झायलम इकडं, फ्लोएम इकडं. तर डायकॉटच्या लीफची ॲनाटॉमी अशा टाईपची आहे. याच्यापेक्षा मोनोकॉटचं लीफ वेगळं कसं आहे? याच्यापेक्षा मोनोकॉटचं लीफ कसं वेगळं आहे तर इथंही अप्पर एपिडर्मिस लोअर एपिडर्मिस आहेच. आता इथं स्टोमाटा इकडं सुद्धा असतील किंवा इकडंही असतील, म्हणजे दोन्ही इकडं आहेत. त्यामुळे याला ॲम्फिस्टोमॅटिक म्हटलेलं आहे. आणि हे लीव्स कसे असतात? आयसो बायलॅटरल. दोन्ही बाजूनं सारखा कलर दिसतो म्हणून त्याला आयसो बायलॅटरल म्हटलेलं आहे मोनोकॉटचं लीफ. त्याच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल जो आहे त्याच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल इथं झायलम आहे, इकडं फ्लोएम आहे आणि वॅस्क्युलर बंडलच्या भोवती एक पॅरेनकायमॅटस बंडल शीथ आहे. अप्पर एपिडर्मिस. त्यानंतर हे काय आहे? बंडल शीथ. कंजॉइंट कोलॅटरल क्लोज वॅस्क्युलर बंडल इथंही आहे.
बंडल शीथचं कव्हरिंग त्यामध्ये आहे आणि या बंडल शीथच्या सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट असतात. या बंडल शीथच्या सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. आणि याच्यामध्ये मेसोफिल टिश्यू जो आहे तो अनडिफरन्शिएटेड आहे. अनडिफरन्शिएटेड म्हणजे पॅलिसॅड आणि स्पॉन्जी टिश्यूमध्ये डिफरन्शिएशन मोनोकॉटच्या लीव्हजमध्ये झालेलं नसतं. आणि त्याच्यामुळं इकडं पण मेसोफिल सेम आहे, इकडं पण मेसोफिल सेम आहे, इकडं पण मेसोफिल सेम आहे आणि दोन्हीकडं मेसोफिल सेम असतो. आणि म्हणून या लीव्हजमध्ये क्लोरोप्लास्ट दोन्हीकडं सेम आहेत आणि म्हणून यांना आपण आयसोबायलॅटरल असं म्हटलेलं आहे. आयसोबायलॅटरल, सगळीकडं मेसोफिल टिश्यू सेम आहे, अनडिफरन्शिएटेड आहे, डिफरन्शिएशन झालेलं नाही आहे मेसोफिलचं. असा मेसोफिल टिश्यू अनडिफरन्शिएटेड आहे. आणि इथं व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती पॅरेन्कायमॅटस बंडल शीथ आहे, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात. वेगळ्या टाईपचे क्लोरोप्लास्ट आहेत, बंडल शीथ क्लोरोप्लास्ट आहेत. आणि काही स्पेशल प्लांटमध्ये C4 प्लांट नावाचा एक ग्रुप आहे, आपण 12वीला थोड्या नंतर आहेच ते एका चॅप्टरमध्ये, त्यावेळी बघू आपण. तर C4 प्लांट नावाचा ग्रुप आहे, फोटोसिंथेसिस पुढे एक चॅप्टर आहे, तिथं आपण त्याचे डिटेल बघू. तर त्याच्यामध्ये बंडल शीथच्या ज्या सेल्स आहेत त्या पॅरेन्कायमॅटस असतात, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात, त्याला आपण बंडल शीथ क्लोरोप्लास्ट म्हणतो. आणि मेसोफिल सेल्समध्ये मेसोफिल क्लोरोप्लास्ट तर आहेतच. तर लीफच्या अॅनाटॉमीमध्ये असे काही, याच्याशिवाय या लीफच्या अॅनाटॉमीमध्ये काही अशा मोटार सेल्स असतात. त्या सेल्सना ब्युलिफॉर्म सेल्स म्हणायचं. एपिडर्मल रिजनला ब्युलिफॉर्म सेल्स आहेत. ज्यावेळी वॉटर अवेलेबल आहे भरपूर प्लांटला, त्यावेळी या सेल्स काय करतात, वॉटर इम्बाइब करतात, आत घेतात आणि सेल टर्जिड राहतात. आणि टर्जिड राहिल्यामुळं ती पानं अशी राहतात, वेल एक्सपोज्ड टू सनलाइट. परंतु जर त्या प्लांटला वॉटर कमी पडलं तर या ब्युलिफॉर्म सेल मधलं वॉटर निघून जातं, सेल फ्लॅसिड होतात आणि त्यामुळं त्याची पानं अशी कर्ल होतात, कर्लिंग ऑफ लीव्स. कशासाठी? कर्लिंग ऑफ लीव्स टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ब्युलिफॉर्म सेल्स टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटरचा लॉस मिनिमम व्हावा, यासाठी अशा टाईपचं मॉडिफिकेशन या मोनोकॉटच्या लीव्हजमध्ये केलेलं आहे. तर डायकॉटच्या लीफमध्ये आणि मोनोकॉटच्या लीफमध्ये डिफरन्स काय काय आहेत? डायकॉटच्या लीफमध्ये मेसोफिल टिश्यू डिफरन्शिएटेड असतो, मोनोकॉट लीव्हजमध्ये तो अनडिफरन्शिएटेड आहे. डायकॉटचे लीव्हज डॉर्सी वेंट्रल आहेत, मोनोकॉटचे लीव्हज आयसोबायलॅटरल आहेत. दोघांमध्ये कंजॉइंट कोलॅटरल क्लोज व्हॅस्क्युलर बंडल असतात. त्याचबरोबर आता इकडं मात्र जनरली स्टोमाटा लोअर एपिडर्मिसला आहे, इकडं दोन्हीकडं एम्फिस्टोमॅटिक आहे. मोनोकॉट मध्ये ब्युलिफॉर्म सेल्स स्पेशल मोटार सेल्स असतात, डायकॉट मध्ये अशा सेल्स नसतात.
याशिवाय व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत त्याच्यावरती पॅरेनकायमॅटस बंडल सी कव्हरिंग आहे, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि ते काही प्लॅन्टमध्ये स्पेशल मॉडिफिकेशन केलेलं असतं. अशा प्रकारे डायकॉट आणि मोनोकॉटचे लीव्ज आणि त्यांची ॲनाटॉमी याप्रमाणे. आता डायकॉट आणि मोनोकॉटचे लीव्ज आपण स्टडी केले. आता यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्ज यांची ॲनाटॉमी आपण स्टडी केलेली आहे. म्हणजे ॲनाटॉमी ऑफ प्लांट बॉडी, त्यामध्ये रूट, डायकॉट रूट, मोनोकॉट रूट, डायकॉट लीव्ज, मोनोकॉट लीव्ज, डायकॉट स्टेम, मोनोकॉट स्टेम यांची ॲनाटॉमी आता आपली कंप्लीट झालेली आहे. यानंतरचं आपलं आर्टिकल आहे, हे ॲनाटॉमी झाली.